समर्थनगर एरिया आहे. कसं काय कोणाला दिसलं हे? आमच्या काकूंना दिसला होता. म्हणजे देवावरती बसलो होतं पहिलाच काय बाहेरून आलो तुम्हाला घाबरून देवाऱ्यावर चढला. बरोबर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साप कुठे येऊ शकतात. फोटो पाडवलाय तो आणि आत्तासुद्धा पकडताना म्हणजे सगळा धुडगूस घालू शकतो हा साप. कारण अशा प्रकारे म्हणजे कुठेही चढणे भांडी पाडवण्याचं काम हा साप करत असतो आणि त्यांना घाबरून अशा प्रकारे आत बसलाय तुम्ही बघू शकता. आणि आता त्याला हळू मी पकडण्याचा प्रयत्न करतो. सगळं तो पाडवेल म्हणून तो जाण्याचा प्रयत्न करेल. त्याला पकडला त्याला. अशा प्रकारे साप आपल्या आजूबाजूला हा. तुम्ही वातावरण कशा प्रकारे बघू शकता. स्वयंपाकघरात तो असा आला. आम्ही घरं बांधताना ह्यांचाही विचार होत नाही म्हणजे हा विचार महत्त्वाचा आहे. आणि आम्ही साप आल्यानंतर घाबरतोय खरं आहे पण साप आहेत तिथं आम्ही घर बांधतोय त्यांना जागा नाही आहे आणि त्यामुळे कुठं आहे तिथं ते घुसतात. बिळ असतील तर साप सापडायचं कठीण असतं आहे. पण हा असा येऊन आयता सापडला. खरं तर आम्हाला कार्यक्रमात जायचं होतं पण यांनी व्यवस्थित सांगितलं आणि बघत थांबले आणि हाही घाबरून देवाऱ्यावरती ठाण म्हणून होता त्यामुळे सापडला. धामण जातीचा हा साधारण 4.5 वर्षाचा साप आहे.